हेलो साथियों, कैसे हो आप? तर आज मी घेऊन आलेला आहे एक विषय जो नागपुरातील अ, भीम पार्क बनण्याविषयीचा होता. आंबेडकर पार्क जो बनण्याविषयी जो कितीतरी दिवसांपासून रखडत चाललेला जो एक प्रकल्प होता, त्याविषयी संदर्भात एक गोष्ट घेऊन येत आहो की मागील कितीतरी दिवसांपासून आंबेडकरवादी लोक ह्या विषयासाठी आंदोलन करत होते. जन आंदोलन मागील कित्येक सोशल मीडियावर यांची पोस्ट दाखविल्या जात होती की हा पार्क कितीतरी दिवसांपासून वर्षांपासून रखडलेला आहे आणि त्यामुळे ह्याकडे विशेष लक्ष घालून सरकारने याच्याकडे म्हणजे तुरंत याची बांधणी करावी, निर्मिती करावी, सुरुवात करावी. तर ह्यासाठी जय भीमवाल्यांनी कितीतरी प्रयत्न केले, परंतु बघा आजकाल आपल्याकडचे लोक म्हणजे आपल्या बाजूने निकाल देणारे लोक नाही राहिले असे समजा. तुम्ही जय भीमवाले जर हे व्हिडिओ ऐकत असाल ना, तर आजपासून मी म्हणतो सोडून द्या तुम्ही भाजप आणि काँग्रेसच्या म्हणजे काँग्रेसला आजही खूप लोक आहेत ना जे खूप मानतात, पण लक्षात ठेवा याची डीपली वरवर आपण पाहतो, वरवर त्यांना लाईक करतो, पण त्यांचे कार्य तशा प्रकारचे कधीच नाही आहेत की त्यांनी आंबेडकरवादाला वरती नेलेलं आहे. आजही जे काही घोटाळे चालू आहेत ते संसदेत जे काही रखडत चाललेले सदैव काम ठप्प पाडणे, काही तास हे वंदे मातरमसारखे मुद्दे समोर करणे आणि संसदेचा किंवा सभागृहाचा वेळ खाणे आणि संसदेच्या या सभागृहाच्या एक सेकंदासाठी काही लाखो, मी म्हणतो लाखो रुपया खर्च होते, तरी पण हे लोक कधीच ह्या गोष्टीला महत्त्व नाही देणार. ते आंबेडकरवादाचे जिरवायला लागले आहेत आणि त्याच्यामुळे ह्यांच्या नादात पडू नका तुम्ही. सरळ बुद्ध धम्माच्या महत्त्व समजा, बुद्ध धम्माचे त्यागाचे महत्त्व समजा, दानाचे महत्त्व समजा आणि आपल्याकडून जे काही शारीरिक किंवा मानसिक किंवा फायनान्शियल जे काही देऊ शकतो आपण ते कार्य जरूर त्याची मदत करा आणि त्याशिवायच आपला हा भारत बुद्धमय होण्याच्या मार्गाकडे जाणार नाही. अन्यथा हे लोक पूर्ण म्हणजे सपाटीकरण करण्यासाठीच लागलेले आहेत. यांच्यामध्येच नको पडा तुम्ही, कारण हे लोकांच्या मानसिकच विकृती खूप आहेत. एवढ्या विकृती आहेत की आता सांगण्यात काही अर्थ नाही, तरी पण उजागर करण्यासाठी तर हे सांगत राहावं लागते तुम्हाला. तर मी म्हणतो हे बघा, 25 वर्षांपासून नारामध्ये आंबेडकर पार्कची निर्मितीच नाही आणि उच्च न्यायालयाकडून 130 एकर जमिनीचे आरक्षण रद्द केले गेले. 130 एकर जागा जे नागपूरमध्ये आंबेडकर पार्क बनावा यासाठी मंजूर झालेली होती, ती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने म्हणजे नागपूरच्याच खंडपीठाने बघा नारा येथे बनणारा जो आंबेडकर पार्क आहे त्याची जागा रद्द केलेली आहे. आणि हे कशामुळे झाले, तर काही दिवसापासून अनेक वर्षांपासून या जमिनीचा वापर न झाल्याने मालकाने याविषयी म्हणजे याचिका दाखल केली म्हणते आणि 25 वर्षापासून जमिनीचा वापर न झाला त्याच्यामुळे न्यायमूर्ती अनिल पानसरे व न्यायमूर्ती राज वाकोडे यांनी आरक्षण रद्दचा निर्णय दिला. बघा हे आहे या देशाची दुर्दशा. हे लोक टिकूच नाही देणार तुम्हाला. हे 7 जानेवारी 2000 रोजी जाहीर केलेल्या नागपूर शहराच्या विकास आराखड्यामध्ये ही जमीन पार्ककरिता आरक्षित करण्यात आली होती. मात्र नागपूर सुधार प्रन्यासला आर्थिक अडचणीमुळे ही जमीन संपादित करण्यात अपयश आले. त्यामुळे गेल्या 25 वर्षापासून परिस्थिती जैसे की तैसे अशीच आहे असे म्हणत आहे. आणि मग काय, तर मग सुरेश सुरी या नावाचा हा मालक शनी सहानी व कमलेश चौधरी आणि गोल्ड टच रिअल इस्टेट कंपनी यांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायद्यातील कलम 127 अनुसार जमिनीचे आरक्षण रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. बघा याच्यामध्ये किती लोक आहेत, तो जमिनीचा पुराणा मालक सुरेश सुरी, शशी सहानी व कमलेश चौधरी
आणि गोल्डटच रिअल इस्टेट कंपनी ही सुद्धा यांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायद्यातील कलम 127 अनुसार जमिनीचे आरक्षण रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली म्हणते. बाजारभावानुसार जमीन खरेदी करू शकत नाही असे न्यायालयाला त्यांनी सांगितले नासुप्रने. आणि नंतर मग असे न्यायालयाने मग या बाबीकडे लक्ष घालून जमीन मालकाच्या याचिका मंजूर केल्या म्हणते. बघा 130 एकर जमिनीचा हा सवाल होता आणि जयभीमवाल्यांच्या किती म्हणजे दुर्दशा करण्यात येतात ते ऐकाल. तुम्हाला माहीत आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या नागपूरच्या विद्यापीठाला देण्यात यावं होतं असं तेव्हाही, पण असंच साजिश करून यांनी तुकडोजी महाराज नाव दिलं होतं. तर बरं ते तर जाऊ दे, ते तर तेही आपलेच संत होत. परंतु हे 130 एकर जमिनीचा आणि 25 वर्ष झाले म्हणून काय झालं, हळूहळू आता सरकारचे किती कामं रखडलेले राहतात, पण असेच हे जुने मालक कब्जा करतील का? तर अशा प्रकारची गोष्ट आहे मित्रहो. म्हणून हे लोक समजून नाही घेणार आपल्याला. त्यासाठी जयभीमवाल्यांनी स्वतः सावरून आपल्या तनमन धनाने आपल्या पुढच्या पिढीसाठी, येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी हक्काचं काम करावं, काहीतरी सेवेचं काम करावं. यासाठी निश्चितच तुम्ही रोजच्या वेळातला वेळ, प्रत्येक दिवसातला कमीत कमी 10 मिनटं तरी ह्याविषयी विचार करा आणि कृती करा. तेव्हा आपल्यामध्ये परिवर्तन होईल आणि या अनुसार आपलं मार्ग अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मार्गक्रमण करू आणि जयभीमवाल्यांचा एक दिवस निश्चितच विजय होईल. कारण सत्याचा विजय होणे हाच जयभीमवाल्यांचा मार्ग आहे आणि बाकीचे मार्ग यांच्यामध्ये भटकण्यात काही अर्थ नाही. तेव्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक जय भारत, जय भीम.